नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. आज आपण पाहणार आहोत विषय गणित इयत्ता पहिली, एकची ओळख व लेखन. एक अंकाची ओळख, त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे आपण एकची ओळख व लेखन. पायामध्ये पहिल्यांदा चौकटीमध्ये एक चित्र दिसत आहे. ते थोडंफार कुत्रा किंवा टेडी बिअर याप्रमाणे आहे. म्हणजे हे जे चित्र आहे ते किती आहे? एक आहे. किती आहे? एक. अंकाची सुरुवातच होते एक न. एक. याच्यामध्ये पहा, या गोल याच्यामध्ये हा काय, हे कोणतं चित्र आहे रे? तर हे आहे सूर्याचं चित्र. सूर्य. एक सूर्य. एक सूर्य. त्याच्यानंतर पहा, हे काय आहे रे? एक विमान आहे. एक विमान. खेळण्यातलं आपलं असतं तसं दिसतं ना, आपण यात्रेत वगैरे गेलं की. एक विमान. आता इथं एक चित्र काढा. एक चित्र काढायचं आहे, फक्त एकच. मग आपण कशाचंही काढू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. तुम्ही पानाचं काढू शकता, फुलाचं काढू शकता, बॉलचं काढू शकता, किंवा आणखी बरेच चित्र आहेत की ते आपण एक पेन्सिल काढू शकता. तर आपण इथं आज काढणार आहे चित्र एक फुलाचं काढूया. फुल सगळ्यांनाच आवडत असते. मग आपण एक फूल काढूया आणि त्याला चांगलं दिसण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय भरूया? रंग भरूया. आणि फुलाला असं छोटंसं पान काढूया. एक फूल. आणि या फुलाला आपण रंग भरूया. तर सगळ्यांना आवडता रंग असतो फुलाला लाल. लाल कलर कोणालाही आवडतो. आपण याच्यामध्ये असा लाल कलर भरूया. आणि त्या रंग भरल्यामुळे ते फूल कसं दिसतं पहा, एकदम चांगलं दिसतं. आणि हे पानं जे आहेत, पानं, त्या पानांना कोणता रंग आहे? हा हिरवा. पहा, आपण काढलं चित्र कशाचं? फुलाचं काढलं. म्हणजे आता आपण पुन्हा याचं वाचन करूया की एक सूर्य, एक विमान, एक फूल. एक सूर्य, एक विमान, एक फूल. आता पहा, इथं एक असं बोट केलेलं आहे, उभं केलं ना, एक बोट. आणि या बोटाला अशी टोपी लावलेली. आपण एखाद्या झाडांच्या पानांचे आपण लावतो की नाही बोटांना, नखांना, तर त्याप्रमाणे हे आहे. तर पोपटाला चोच एक, टिचकी वाजव एक. पोपटाला चोच किती असते? एक. पोपट पाहिला ना सर्वांनी, आणि त्याला चोच किती असते? एक. हा आहे एक. एक लिहायचं कसं आहे? हा एक. आणि आपण असं त्याचं अक्षरी असं लिहितो, एक एक एक. एक आणि एक असं याप्रमाणे आपण लिहित असतो. आता समजलं काय एक म्हणजे काय? तर एक वस्तू असला तर तिला आपण एकच म्हणायचं. एक 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 अशी एक वस्तू दिसली, एक सूर्य, एक विमान, एक फूल, किंवा एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, एक फूल आहे, एक पान आहे, अशा कोणत्याही वस्तू दिसली तर त्याला फक्त म्हणायचं एक. काय म्हणायचं? एक. आता पहा, खाली एक आपल्याला छान चित्र काढण्यासाठी दोन असे डबे काढलेले आहेत ना. त्याच्यामध्ये पहा, एक, हे कशाचं चित्र आहे रे? हे पहा बरं, ढग आहेत ना. एक ढग काढ आणि रंगव. आता आपल्याकडे रंगवण्यासाठी आपण स्केच पेन घेतलेला आहे, किंवा तुम्ही रंगकांड्या वापरू शकता. आणि पेन्सिलने आपण चित्र पहिल्यांदा काढूया. तर आपल्याला ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे आपण ते काढू शकतो. तर आपण ढगाचं चित्र पहा, जसं आहे तसंच काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आणि अशा प्रकारे आपलं ढग काढून झालेलं आहे. आणि मग आपण त्याला असं कलर, कोणता रंग असतो ढगाला? निळा. आकाशी कलर आहे हा आकाशी कलर आहे, स्काय ब्ल्यू कलर. आणि मग अशा प्रकारे आपण त्याला रंग द्यायचा आहे, बाहेर अजिबात जाऊ द्यायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला तो रंग द्यायचा आहे. आता याचं वाचन कसं करणार? हे ढग आहे, पण किती ढग आहे रे? एक एक ढग आहे. एक ढग किती आहे? एकच आहे. बरोबर आहे. आता इथं काय विचारलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे पहा. एक, हे काय आहे पहा बरं नीट, चांदणी आहे ना. तर ही एक चांदणी काढ व रंगव. तर आपल्याला पहिल्यांदा आपण काढून पाहूया चांदणी. फार सोपी आहे. दोन, एक अशा आहेत, एक अशी आहे छोटी, एक असा आहे. आपण याचं चित्र नीट काढू शकता. आणि मग जर चुकलं तर खोडरबरनं तुम्ही खोडू शकता. आणि आपण हिला असं रंगवूया. रंग भरल्यानंतर बरोबर तिचा आपलं थोडंसं फार जरी आपलं इकडे तिकडे झालं तरी आपण रंग भरताना ते बरोबर तिला करून घ्यायचं आहे. आणि या चित्रांना आपण असं जर बॉर्डर केली तर ते चित्र आणखी चांगलं दिसतं. तर आपण बॉर्डर करण्यासाठी वापरूया काळा कलर. त्याच्यानं ते चित्र आपलं एकदम सुंदर दिसेल. आता ही चांदणी थोडीशी आपली चुकली तरी आपण बॉर्डरनं ती बरोबर करणार आहोत. काढताना आपलं चुकू शकते, खोडरबर नसला कधी कधी, तर आपण चांदणी काढली. आणि अशा प्रकारे आपण ढगाचं चित्र काढलं. एक ढग एक चांदणी, एक ढग एक चांदणी. आणि कलर पूर्ण भरून घ्यायचा, असं दिसला नाही पाहिजे, व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं हे दाखवलेले आहेत. एक आहे, एक आहे, एक आहे, एक आहे, एक आहे, एक आहे. आणि त्याच्याखाली आपल्याला पुन्हा असा काढायचा आहे तसाच एक छोटासा, जेवढा त्यांनी काढलेला आहे तेवढाच. एक 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 पहिल्यांदा असा गोल काढायचा आणि खाली ओढायचा आहे. गोल काढायचा आणि असा खाली ओढायचा. पहा हे सगळे काय आहेत? एक. ह्या मुलाजवळ सुद्धा पेन्सिल किती आहे रे? एकच आहे ना. म्हणजे एक समजला का तुम्हाला? एक हा आहे एक, आणि हा आहे. ह्यात सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू आपल्याला दाखवलेल्या आहेत एकच. एकपेक्षा जास्त दाखवलेल्या आहेत का? नाही. आणि म्हणून आपण एक दोन लिहिताना पहिले आपण म्हणतो एक दोन, त्याप्रमाणे सुरुवात झाली अंकाची एकापासून. एक. आणि आपण पाहिलेला आहे एक सूर्य, एक विमान, एक फूल, पोपटाला चोच एक, टिचकी वाजव एक. असं टिचकी एकच वाजव. किती वाजवायचे? एक. पोपटाला चोच एक. म्हणजे हे आपल्या बोटाला त्यांनी असं चित्र काढलेलं आहे आणि ते पोपटाच्या चोचीसारखं दाखवलेलं आहे. ह्याच्यानंतर हे ढग आहे, एकच आहे. ही चांदणी आहे, ती पण एकच आहे. आपल्याला चित्र पण काढता आलं त्यामुळं. आणि याच्यामध्ये पहा सगळे अंक आहेत दाखवलेले आहेत, सगळे एक आहेत. एक 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 एक. आपण त्याला पुन्हा असं घोटू शकता पेन्सिलनं, असंही घोटू शकता. एक म्हणजे आपल्याला समजते की हे एक कसा आहे. आणि मग तो तसाच पाहून त्या डब्यामध्ये पुन्हा खाली उरलेल्या डब्यामध्ये आपण असं लिहितो. म्हणजे हा गोल काढायचा असा मोठा आणि मग खाली एक गोल काढायचा असा आणि त्याला असं खाली. पेन्सिलसुद्धा एक आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला आज एक ची ओळख झाली आणि ते आपण कसं काढायचं एक समजलं. हा आहे
अंकातला 1 आणि हा आहे अक्षरातला 1. 1 काय आहे हा? 1. आणि अशा प्रकारे छान चित्राने आपल्याला माहिती मिळाली 1 बद्दल. चित्रही काढले, आपण काढले ना. आता इथे आपल्याला हे फुलं आहे तर त्याला पण आपण असं बॉर्डर करू शकता. त्याच्यानं ते जे आहे ते आणखी चांगलं दिसते. बरोबर आहे. आपल्याला लगेच काही येणार नाही ते, पण हळूहळू आपल्याला येते. रंगकांड्या असल्या तर रंगकांड्या ज्या असतात क्रेयॉनच्या, त्यांनी पण रंग दिला तरी चालतो. स्केच पेन नसला तर स्केच पेन नाही दिला तरी चालतो. आणि अशा प्रकारे आज आपण 1ची ओळख आणि त्याचं लेखन कसं करायचं हे दोन्ही शिकलो. तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडला ना? आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काही याच्यामध्ये अडचण आहे का? आणि अडचण असेल तर त्याच्यावर तुम्ही कमेंट्स करा तुमच्या. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.